हॅलो, चला तर नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये मी तुमचे सगळ्यांचे नव्याने स्वागत करते. चला तर आज आपण बघणार आहोत की आज दिवसभर मी काय काय केलं. आणि मी असं ठरवते आहे की मी आजपासून डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करेल. कारण मी असे सिलाईचे व्हिडिओ टाकते, पण पुढं चालून यामध्ये काय कंटेंट क्रिएट करणार, तर त्यासाठी मी डेली ब्लॉगिंगचं चॉईस केलेलं आहे. तरी पण मी तसे पण कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत राहील, पण त्यासोबतच मी तुम्हाला डेली रुटीन पण माझं शेअर करत राहील तुमच्यासोबत. तर तुम्ही बघू शकता, आज ना मला एक ड्रेस शिवायचा होता, कस्टमरचा होता, वन पीस होता, मुलीचाच होता एका लहान. तर मला तो काही ड्रेस शिवायचा होता. पहिलं म्हटलं की लवकर तो ड्रेस आपण कंप्लीट करून घ्यावं, म्हणून मी सकाळी हा ड्रेस शिवून घेत होते. मला ड्रेस झाला की नंतर खूप दिवसभर कामं होते आणि शौर्य कसं उठला ना काही काम करू नाही देत, त्यामुळं लवकर आवरलं तेवढं माझं काम सोपं होतं. तर चला बघू शकता तुम्ही, इथं आपला ड्रेस याच पद्धतीने स्टिच करून तयार होता आणि खालच्या साईडला मी टीप मारत होते फोल्ड करून, पण ती काही व्यवस्थित बसत नव्हती टीप. तर मला यासाठी याला पिको करायचा होता. तर म्हणलं ठीक आहे, नंतर पिको करून घेईल, कारण व्यवस्थित बसत नव्हती, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत होता. मग मला पिको करायचं होतं, त्यासाठी मी म्हटलं चला उधळून टाकते, जेवढी टीप मारली तेवढी. मग मी तेवढं खोलून टाकलं. तर आता तुम्ही हे बघू शकता, मी इथं काही फोटोशूट करत होते ड्रेसचे, आणि ड्रेसचा फायनल लुक बघू शकता तुम्ही. खूप छान असा फ्रॉक दिसत होता, नेटमध्ये होता आणि सॅटिनचं काही अस्तर लावलं होतं. तर म्हणलं चला लगेच घडी करून पॅक करून ठेवून देऊ, म्हणलं कस्टमरचं द्यायला सोपं जाईल, आपल्याकडं राहिलं की परत राहून जातं. आणि नंतर मग मी दुकानात जाऊन भाज्या घेऊन आले होते, आणि नंतर मला भाज्या ह्या निवडून ठेवायच्या होत्या. मग इथं मेथीची भाजी, कांदा पात, मक्याचे कणस वगैरे घेऊन आले होते, दुधी वगैरे. चला तर म्हणलं आता 4 दिवस भाजीचं काही टेन्शन नाही, दुकानात जायला मला सारखं नाही आवडत. म्हटलं एकच दिवशी घेऊन गेले की आता 2-3 दिवसाच्या भाज्या कशा, माझ्याकडे काही फ्रीज नाही, पण राहतात 2-3 दिवसाच्या भाज्या अशा कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवल्या. तर आज निवडून ठेवले. चला तर आता बघू, उद्या कांदापात किंवा मेथीची भाजी बनवणार आहे. कांदापात तर तेवढी चांगली हिरवी नव्हती, मला भेटली, पण मला ती खूप आवडती, म्हणून मी म्हणलं नाही ठीक आहे, मला तर घ्यायचीच आहे म्हणलं. आणि कांदापातीचे कांदे पण खूप मोठे होते. मेथीची भाजी अशी फ्रेश होती. मग मला लगेच निवडून ठेवलं की छान वाटतं, नाहीतर सुकते ती, आणि कचरा तर याचा खूप जास्त पडणार होता. चला तर मग लगेच कांदापातीची तयारी करून घेते, कांदे काढून ठेवते. हे कांदे असं जेवण करताना, जेवणासोबत खाताना खूप छान लागतात, म्हणून मी ते काढून ठेवले बाजूला. आणि इथं कांदापात निवडून घेत होते, चांगलीच घेत होते, कारण मला खूप जास्त आवडती. मला दिसली ना मी ती घेणारच, किती कशी पण असो. माझ्यापुरती झाली ना तरी ठीक आहे. हे बघू शकता, आता ही माझ्यापुरतीच होईल असं मला वाटते, पण मी डाळ टाकून जर बनवली तर आम्ही दोघं पण खाऊ. आता बघू उद्या बनवते का परवा बनवते. ह्याच पद्धतीनं इथं कांदापात पण निवडून घेतली. आणि हे मक्याचे कणस आणले होते. सोलायला खूप कंटाळा येतो, पण खायला पण तेवढेच मस्त लागतात. मला भाजून पण खायचं होतं, आणि मला पकोडे पण बनवायचे होते त्याचे. आणि लौकी पण आणली होती, म्हणलं एखाद्या दिवशी लौकीचे पराठे वगैरे बनवाल दुधीचे. तर इथं मक्याचे कणस मी अशा पद्धतीने सोलून घेते. नंतर लक्षात आलं, अरे कडे मी एवढे कशाला सोलते, कारण लागतील तसे तर घेऊ शकते ना, सुकून जातील परत. म्हणलं परत मग 2 तसेच ठेवले आणि 4-5 सोलून घेतले होते. म्हणलं आता चल तर हे सोलून यातून पण सोलून ठेवू, पण ते काही निघतच नव्हतं. चला म्हणलं ठीक आहे, मी भाजते मक्याचं कणस, कारण मला खायची खूप इच्छा झाली आहे आणि माझ्याकडे भाजण्यासाठी काय नाही, म्हणून मी डायरेक्टच गॅसवर भाजून घेते. बघू शकता व्यवस्थित प्रकारे भाजून घेते. आणि मी आता खाणार आहे, कारण तसं पण संध्याकाळ झाली, खूप भूक लागली स्नॅक्समध्ये, पण तसं काही खायला नव्हतं. तर चला म्हणलं मक्याचं कणस आहे तर आपण हेच खाऊ, कारण घरामधलं स्नॅक्स सगळं संपलेलं आहे. मला किराणा नाही जायचे, बिस्किट वगैरे काहीच नाही घरामध्ये खाण्यासाठी. आता जेवायला तर दुपारी बनवलेली पनीरची भाजी आहे. आता चपात्या काही टाकायच्या आहेत, पण नंतर टाकल, कारण आहोंना पण यायला उशीर होणार आहे. म्हणलं तोपर्यंत आपण एक मक्याचं कणस खाऊन घ्यावं, नंतर थोडीशी भूक कंट्रोल होईल आणि नंतर जेवण बनवता येईल म्हणलं. आणि शौर्य पण घरी नव्हता, तो पण खाली गेला होता. म्हणलं तोपर्यंत झालं तर आपण लगेच आवरून घेऊ,
आणि भाज्या वगैरे पण आपल्या इथं निवडून झाल्या होत्या सगळं व्यवस्थित. चला बघू आता आज रात्री काय काय होतं ते पुढं आणखी. याच पद्धतीने मी थोडंसं कणसावर मीठ टाकलं, लिंबू मीठ थोडंसं तिखट टाकलं ना तर खूप छान होतात. आणि इकडे शौर्य बघा गरम आहे पिल्लू. हां हां पकड पकड, हां देते तुला. शौर्य धर, शौर्य पकड. गरम आहे गरम आहे. हा 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 हाय. शौर्याचं चाललं होतं मम्मा मला पण दे, कारण खूप त्याला काय पण खायला बघतोय सध्या. आणि रात्री हे काही जेवणाची तयारी माझी बनवून झालं होतं. रात्रीचे तर जेवण करायला चक्क 12 वाजले होते. आणि 12च्या नंतर मी हे बेड आवरत होते. बेडवरती पसारा माझ्या राहतो, कारण इकडून तिकडून आलं, कोणी पण आलं ना की सगळं बेडवरती ठेवायचं, सगळं बेडवरती. चला तर म्हणलं पिलूचे 2-3 नॅपकिन वगैरे धुवायला टाकायचे होते. चला म्हणलं ते आता धुवायला टाकून देऊ लगेच. आणि पिलूचे धुतलेले कपडे पण इकडं होते, काही घड्या मारून ठेवले. आता बेडवरचं तर आवरून झालं होतं. म्हणलं पिलू आणि पिलूचे पप्पा खाली चक्कर मारायला गेले होते, तोपर्यंत बेड वगैरे घालून घेईल. म्हणलं शौर्य आला तर लगेच झोपून जाईल, तोपर्यंत आपलं आवरून घ्यावं आपण. म्हणून आज बाहेर गेलो होतो, थोडंसं काम होतं. ते शौर्याचे शूज वगैरे काढले होते. मग बेड झाला आवरून, थोडंसं झाडून वगैरे घेतलं, कारण कोणी पण आलं ना वरती बसतं. आणि हे थोडे बेडशीट स्ट्रेचेबल आहे माझं, खालून इलास्टिक आहे, तर ते खूप छान आहे. असं एवढं म्हणजे वर खाली नाही होत, बसून जातं व्यवस्थित. मग मी बेड घालून घेतला आणि लगेच त्यावरती एक अंथरूण पण घेतलं, कारण मला अंथरल्याशिवाय झोप अजिबात येत नाही. माझं ते रुटीनच आहे डेलीचं, मी अंथरूण घेतल्याशिवाय झोपत नाही. चला तर म्हणलं शौर्याचं पण वॉटरप्रूफचं टाकून घेतलं सॉफ्ट, आणि डायपर वगैरे टाकून घेतलं, कारण शौर्याला पण घालून घ्यायचं होतं लगेच. म्हणलं आलं की लगेच झोपून जायचं. मग इथं माझं काही स्किन केअर चाललं होतं रात्रीचं, थोडीशी हेड मसाज करून घेतली. आता मला तर हेड मसाज कोण करून देणार, मग मी माझीच करून घेतली. मिस्टर कधी कधी करतात, पण आता बघू, त्यांनी आज थोडंसं शौर्याला घेऊन गेले होते म्हणून मीच माझं करून घेतलं. म्हणलं डेली थोडंसं तरी स्किन केअर करत जावं. नंतर मी एक मॉइश्चरायझर लावत होते, स्किन केअर करत होते. तर बघू शकता तुम्ही, ते छानपैकी मी मॉइश्चरायझर लावून घेते, खूप छान, आणि मसाज करून घेते मॉइश्चरायझर लावून छानपैकी. हे बघू शकता, अशा पद्धतीने मी मसाज करते. आणि मी माझा आजचा व्हिडिओ इथंच संपवते. तर तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल आणि माझे डेली ब्लॉग बघण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटू त्याच्या व्हिडिओ.